बरं मी अंथरुणाचं बघते. आलेच. अम्मा दूध अंडा. हाँ. अम्मा शक्तीला का उठवलं? तिला झोपू द्यायचं ना, आराम करू द्यायचा तिला. अयो मी तिला सांगत होते बघ, पण ऐकायलाच तयार नाही. हट्टच धरून बसली की तुझ्यासोबत जायचंय म्हणून. आता तूच समजाव बाबा तिला. हे कालच ठरलं होतं ना आपलं, उद्याचं उद्या बघू म्हणून. आणि हे बघ, मी शिवासोबत जाणार आहे नानांना शोधायला. शक्ती अगं कशाला, तू घरी आराम कर ना, आपण बघतो. शिवा अरे किती आराम करू, ना कंटाळले आता आराम करून करू. आणि ऐक ना, माझी मदतच होईल तुला. तू एकटा जाऊ नकोसा नानांना शोधायला. हे बघा ठरलंय आता, मी शिवासोबत जाणार म्हणजे जाणार. बर 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 ठीक आहे, चल जाऊया. अयो पण तुमचा चहा नाश्ता. शक्ती आपण काय बोलतो, तू जरा खाऊन घे ना, तुला बरं वाटत नाही. अरे शिवा नको, उशीर होईल आपल्याला. आम्ही बाहेरच काहीतरी बघू. हा सर येतो. ही आधी शक्तीला नमस्कार करून जा. हो. शक्ती आपण ना तळ्याकडच्या रस्त्याने जाऊया. आपल्याला वाटतं तुझ्या स्वप्नात दिसलेली जागा तिथूनच सापडेल आपल्याला. ठीक आहे चल. शक्ती आवाज कसला येतो? हो, घोरण्याचा आवाज आहे. घोरण्याचा आवाज आता यावेळी? शिवा ते बघ. कोरोना भाऊ इथे काय करतायत? ओ कोरोना भाऊ, कोरोना भाऊ, ओ कोरोना भाऊ, कोरोना भाऊ. हो भूत काय भूत? काय करताय? आम्ही आहोत शिवानी शक्ती. शिवा शक्ती तुम्ही काय करताय इथे? हा प्रश्न आम्ही तुम्हाला विचारायला पाहिजे. तुम्ही इथे काय करताय? ते हे झालं ना, ते इकडनं आलो, इकडे डावात आणि ते डाळ नाही ते आता हे काय इथे काय, इथे कशाला झोपले तुम्ही? वहिनी बसणी पाठवलं. काय? काय होत करून येतात ना, मी होत करून येतो म्हणून समाजाचे देणे लागतो, समाजाची सेवा करण्यासाठी. ते खास वहिनी बसणे तुझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी पाठवलं, तुझ्या काळजी पोटी पाठवलं. बाकी काय, बाकी कारण बघायच पोच. जास्त आली का काल रात्री? शिवा ऍक्च्युली काय झालं माहितीये का, मी परत नाही तर पाहिजे कशाला करत नाही. असं आलो मी आणि तर मग ताण लागले होते. म्हटलं इथे कुठेतरी पाठवलं. अयो काय करताय तुम्ही? ह्यात पाण्यात की हवा येते,
मला पाणी दे, पाणी द्या ना. पाणी पाणी दे. पाणी उलटी आहे खुर्ची. सरळ बसा, सरळ. बापरे. थोडं तोंडावर पण मारा जरा, बरं वाटेल. हा, थँक्यू. बापरे. गुड मॉर्निंग. शंभू महादेवा, मला स्वप्नात जे काही दिसलं त्याचा शोध घ्यायला आम्ही चाललोय, पण कुठे काय जायचं आम्हाला काहीच माहिती नाही. महादेवा, तूच काहीतरी मार्ग दाखव. शिंग असलेल्या राक्षसाची खूण एवढंच आम्हाला माहिती आहे. आम्ही तुझ्या भरोश्यावर आहोत, आम्हाला मदत कर. शंभू महादेवा, आपला नाना आपल्यासाठी किती महत्वाचा आहे माहिती आहे तुला. त्याची त्या चेटकोबाच्या तावडीतून सुटका करायची, ते राक्षसाची मूर्ती शोधायची. आम्हाला मदत कर, आम्हाला वाट टाकव. शंभू महादेवा, आम्हाला मदत कर. शिवा, दर्शनाला जायचं? जय शिव शंभू, हर हर महादेव. बाबा, आम्ही मायावी गोष्टी सामान्य माणसांना दिसत नसतात. फक्त दैवीय दृष्टी असलेली व्यक्ती मायाजाळातून मार्ग काढू शकते. बाबा, तुम्हाला नक्की काय म्हणायचं? आज तुम्ही कितीही भटकला, जर आकाश आणि पाताल एक केलं तरीही तुम्हाला ती खूण सापडणार नाही. तुम्हाला ती खूण शोधायची असेल तर शक्तीला देवळात यज्ञ करावा लागेल, आणि त्या यज्ञात तुला ती राक्षसाची मूर्ती दिसेल.